साड्यांची महाराणी पैठणी, साड्यांची महाराणी पैठणी सागर रावांचं नाव घेत आहे. महाराष्ट्राची रेसिपी क्वीन मधुराच्या घरी बनवत आहे मी आज गरमागरम तांदळाची वाफोळी. क्या बात आहे. पण कुठली भाजी बनवताना भाजीत मीठ हे सुरुवातीला घालण्याऐवजी ते शेवट घालावे, म्हणजे त्यातले जे लोह आहे ते टिकून राहण्यास मदत होते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे, आठवड्यातून एकदा आपण पारंपरिक पदार्थांची सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर यामागचा मुख्य किंवा प्रामाणिक हेतू हाच आहे की आपले महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले पदार्थ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचावेत. तर ते पोचण्याचा मला हा असा वाटतो की एक उत्तम मार्ग आहे. कारण असं होतं ना की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक पदार्थ, एक व्यक्ती असते की तो फक्त त्यालाच बनवायला येतो आणि त्या पदार्थाची माहिती बाकी कोणालाच नसते. तर असाच एक अनोळखी पदार्थ घेऊन आपल्यासोबत आलेल्या आहेत स्नेहलजी. स्नेहलजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही पण मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं पण मनपूर्वक आभारी आहे. सगळ्यात आधी तुम्ही कमाल दिसताय, खूप सुंदर दिसताय. थँक्यू. आज आपण काय बनवतोय? आज मी बनवत आहे तांदळाची वाफोळी. अच्छा, सो आज आपण बनवतोय वाफोळी. मी तुम्हाला म्हणाले ना की असे पदार्थ आपण घेऊन येतो की ज्याची आतापर्यंत फार काही लोकांना माहिती नसते. प्रत्येक सणाला बनवली जात होती, पण आता बऱ्याच ह्या गोष्टी मागे राहिलेल्या आहेत. मग आमच्या गावाकडे ह्या बनवतात. सो कुठलं गाव आहे? माझं मुळशी गाव आहे. अच्छा. सणांना किंवा असं वेकेशन मध्ये वगैरे बनवतात. मुळशी म्हणलं की तांदळाचं उत्पादन जास्त आमची सगळी शेती तांदळाचीच असते आणि हे तांदळाचीच वाफोळी बनवतो आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यात पौष्टिक पण आहे, खायला पण छान लागते. येस, पदार्थ तर मस्त दिसतोय. इथे जे साहित्य ठेवलं तेही पौष्टिक आहे. पण पारंपरिक एपिसोड आहे, तर या प्रत्येक भागाची सुरुवात परंपरेनुसार आपण उखाणा घेऊन करतो. त्या उखाण्यामध्ये आपण पदार्थांना मिरवतो, पदार्थांना स्थान देतो. तर काय उखाणा घ्याला? साड्यांची महाराणी पैठणी, साड्यांची महाराणी पैठणी सागर रावांचं नाव घेते. महाराष्ट्राची रेसिपी क्वीन मधुराच्या घरी बनवत आहे मी आज गरमागरम तांदळाची वाफोळी. क्या बात आहे. म्हणजे यामध्ये ना काही सोडलेलं नाहीये. यामध्ये नवराला पण नाही सोडलेलं, नवऱ्याचं पण नाव आहे, पैठणी पण आहे जे आज घालून आलेले आहे, पदार्थ देखील आहे आणि मी पण आहे. सगळे विनविन आहे. क्या बात आहे. मला ना हे खूप आवडतं की क्रिएटिव्हिटी फार असते महिलांमध्ये आणि त्या मागचा जो उत्साह असतो ना तो अफलातून असतो. आणि राणी सुद्धा आले, माझं घरचं नाव राणी आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी काय करूयात? सगळ्यात आधी आपण याची भरड करायची आहे. जे तांदूळ वगैरे आहे त्याची भरड. गावाकडे पूर्वी ती जात्यावर केली जायची, पण आता शहरात जातं प्रत्येकाकडेच अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे आपण ही मिक्सरवरती जाड भरड करून घेऊया. हे आपण आता छोट्या 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याला दोडकी तांदूळ लागतं, पण आता ते नाही आपल्याकडे म्हणून आपण कोलम तांदूळ घेतलेला आहे. दोडकी तांदळाची खासियत काय? दोडकी तांदूळ आहे, त्याचं अजून छान टेस्ट होते आणि ती मुळशीकडे त्यामध्ये स्टार्च जास्त असतं. हा. त्यानंतर आपण गहू ऍड करतोय. जितका तांदूळ त्याच्या अर्ध्या प्रमाणात, चतकोर प्रमाणात. अच्छा. तांदूळ, थोडी उडदाची डाळ, म्हणजे कमी प्रमाणात. तांदूळ जास्त प्रमाणात असतं आणि ह्या जे आहेत बाकीचे कमी प्रमाणात. 2 चमचे हरभरा डाळ, अर्धा चमचा मेथ्या, याची आपण जाड भरड करून घेणार. सो यामध्ये तांदूळ, गहू, चणा डाळ, उडदाची डाळ, मेथ्या हे सगळं टाकून भरड काढतो. पीठ करायचं नाही, फक्त हलकं जाडसर भरड काढूयात. तयार. ओके, जाड भरड करून घेतलेली आपण. मग हे किती दिवस टिकते? म्हणजे तयार करून ठेवू शकतो आपण, म्हणजे जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा आपण भिजवून करू शकतो. अच्छा. आता ही तयार भरड बाउलमध्ये आम्ही काढून घेतो आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदीच भरड आहे, जाडसर आहे आणि जाडसर रवाळ अशी भरड आहे ती. आता ही आदल्या दिवशी रात्री ही भरड भिजत घालायची पाण्यामध्ये, अशी घट्टसर, जसं इडलीचं पीठ भिजवतो तसं ही भरड भिजत घालायची. रात्रभर ही भिजून द्यायची.
सो पाण्याचा कसा अंदाज घ्यायचा? खूप पातळ नाही पाहिजे ही, फक्त भिजवण्यापुरतं घट्टसरच हवं असतं. अच्छा, थोडं घालू हम्म. म्हणजे साधारण डोशाच्या पिठासारखं. हो, म्हणजे थोडं जास्त ठेवायचं जेव्हा मळताय, कारण डाळी आहेत, गहू आहे. भिजायला थोडंसं. हां, ते पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे थोडंसं आत्ता जरी सैल वाटलं तरी जसं वेळ जाईल तसं ते दाटसर होईल. हे पूर्ण रात्रभर भिजत घालायचं. अच्छा. दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी आपण करताना जे बाकीचे आहेत ते अच्छा. त्याच्यामध्ये add म्हणजे करायचे. आंबवून घ्यायचं. आंबवून घ्यायचं. सेम इडलीचं पीठ असतं तसं आंबवून घ्यायचं. इन केस आंबवायचं नसेल तर इनो टाकून करू शकता. नाही. पारंपरिक रेसिपीजमध्ये शॉर्टकट नाही. आंबवूनच करा. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. सो इथे आपलं वाफोळी बनवण्यासाठीचं पीठ मस्त आंबलेलं आहे. स्नेहलजींनी सगळी तयारी इथे करून जय्यत तयारी करून आलेल्या आहेत. आता हे जे साहित्य आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. अच्छा. पूर्ण एक चमचा सुंठ पावडर, मीठ अर्धा चमचा, एक चमचा वेलची पावडर. वेलची पावडर जास्त केलं तेवढा स्मेल छान येतो त्यांना. अच्छा. हळद आहे, कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर केलेला आहे. म्हणजे नैसर्गिक आहे, जे काही आहे ते जे काही आहे ते नैसर्गिक आहे. सुकं किसलेलं खोबरं आहे. सुकं किसलेलं खोबरं आहे. तर दही घेणार आहोत एक चमचा. आपण आंबवून घेतलं तरी दही घालायचं. थोडंसं दही अच्छा. लागतं त्यांना. बडीशेप आहे, थोडी हातावरती क्रश करून घ्यायची आता. म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो छान उतरतो. छान लागतो. क्या बात आहे. नंतर राहिलंय गूळ. जसं गोड हवंय तसं आपण गूळ वापरू शकतो. कोणाला कमी हवं असतं, कोणाला जास्त. मिक्स करून घ्यायचे पूर्ण. गूळ व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. आता पुढे काय करतोय? पुढे आपण हा पदार्थ चुलीवर बनवला जात होता, पण आता आपल्याकडे आपण गॅसवर बनवतो, त्यामुळे आपण याला कोळशाची धुरी द्यायची, म्हणजे चुलीचा स्मेल त्याला मिळेल. तर कोळसा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून त्याला धुरी देत आहोत. येस, वा, मस्त आहे ना. कोळशाचा इतका सुंदर सुवास येतोय, वा. आणि ही वाफही अजूनही छान येते. क्या बात आहे. आता काय करूयात? प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे, त्यात ते बॅटर टाकून पूर्ण एकसारखं प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे. आता यावर खोबऱ्याचा किस हवं तर असं सुकामेवा पण टाकू शकतो. हो, टाकू शकतो, पण जास्त खोबऱ्याचा किस वापरला जातो त्याच्यावर. मस्त. पुढे काय करतो? पुढे आपण याला वाफोळी आहे त्याला वाफलून घ्यायचं असतं. आता आधीचे लोक ती चुलीवरती हंडा ठेवायची, हंड्यावरती डिश ठेवून पालतं पातेलं ठेवून ती वाफलून घ्यायची, पण आपण आता याच्यावरती ती वाफोळी तयार करून घेऊया. किती छान. मला वाटतं पूर्वीच्या काळी ना खूप जास्त प्रमाणामध्ये पण बनवत असेल. खूप म्हणजे उद्या काही कार्यक्रम किंवा पाहुणे येणार असतील ते आदल्या दिवशी त्या बायका रात्रभर हे करत राहायच्या, म्हणजे टोपली भर बनवून ठेवत असायच्या. वाफोळी आपली शिस्ती आहे. तोवर तुम्ही आता इतके वर्ष स्वयंपाक करताय, कुकिंग करताय, काही सुगरणीचा सल्ला? पण कुठली भाजी बनवताना भाजीत मीठ हे सुरुवातीला घालण्याऐवजी ते शेवट घालावे, म्हणजे त्यातले जे लोह आहे ते टिकून राहण्यास मदत होते, म्हणजे त्याचा एक फायदा आपल्याला होतो. क्या बात आहे. साधारण मध्यम आचेवर 10 मिनिटं, जेमतेम 10 मिनिटं वाफवली. आता चेक करूया. वा, क्या बात आहे. सुरीने चेक करू शकता किंवा मग टूथपिकने. ही यामध्ये घालून केक जसं आपण चेक करतो तसं चेक करायचं. सुरीला जर काही पीठ नाही चिकटलं याचा अर्थ वाफोळी तयार. काढूयात. हो, वाफोळी मस्त दिसते आणि इतका सुंदर सुवास तरवळला आहे तो गूळ आणि खोबरं याचा. मस्त. आता काय करूयात? आता आपण ती काढून घेऊयात. पूर्णच काढायची? पूर्णच काढायची ती. अच्छा. थोडी ही सही करून घ्यायची. ही अशीच खातात? हो, ही अशीच खातात. कमी गोड केली तर तुम्ही ती गुळवणी सोबत पण खाऊ शकता, आणि गरम गरम खायला अजूनच छान लागतं. वा. मग याचे पीसेस वगैरे काहीच नाही करायचं. मला वाटलं की हे आता आपण छोटे, म्हणजे यापेक्षा थोडी पातळ केली तरी चालू शकते. जवळपास पोळीसारखी खायची. आता पीस करणार आहोत त्याचे? हो. अच्छा. 4 पीस करून घेऊयात आपण, म्हणजे खायला पण इझी पडते ते.
लहान मुलांना आहे ना आपण केक वगैरे देतो, तर त्याऐवजी हा एक छान, आणि हे टिकते. हो टिकते हे. त्याचं पीठही भिजवलेलं टिकून राहतं, भरड पण टिकून राहते आणि हेही टिकतं. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल सुंदर जाळी आलेली आहे आणि दिसतंय हे अप्रतिम. वा. आणि हे असंच खाऊ शकता तुम्ही केकसारखं, म्हणजे प्रवासात जर तुम्ही जात असाल तर खूप घेऊन छान जाऊ पर्याय शकतो, आहे. टिकाऊ आहे. आणि हे तिखट हवे असतील तर गोडच असतात ते. गोडच असतात. गोडच असतात. पण ट्विस्ट करू शकतो अगदीच करू लागलं शकतो. तर. सो पारंपरिक पदार्थांमध्ये शक्यतो नका घालू, पण आता बरेच म्हणजे आजाराचे प्रमाण वाढलेलं आहे. अगदी शुगर असेल तर मिरची वगैरे घालून, भाज्या वगैरे घालून करू शकतो. क्या बात आहे. खूप सुंदर दिसतात हे, तुम्ही बघू शकाल. एकदम म्हणजे पटकन उचलावा आणि तोंडात टाकावा इतकं ते रंगीत आणि सुंदर दिसतंय. स्नेहलजी, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आला तर इतकी सुंदर रेसिपी आम्हाला शिकवली, पारंपरिक पदार्थ शिकवला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. हे एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी. यामध्ये आपलेच मराठमोळे सगळे पारंपरिक न्याहारीचे पदार्थ आहेत आणि प्रत्येक पदार्थाचा फोटो आहे. हे एक आठवण राहावी म्हणून एक छोटासा मुमेंट तुमच्यासाठी, की बऱ्याचदा असं होतं ना की गृहिणी असल्या की त्यांना कायम गृहीत धरलं जातं. गृहिणी म्हणजे गृहीत धरणं होतं. सो ते सगळं रूल आउट करून आपण इथे महिलांना बोलवतो आणि त्यांचं जे काम करतात, कार्य करतात, त्यासाठी हे प्रोत्साहन म्हणून छोटीशी भेटवस्तू. ही खूप माझ्यासाठी मोठी संधी आहे आणि मी खूप खूप आभार मानते मधुराताईंचं. म्हणजे प्रत्येकीला काहीतरी करायचं असतं, पण थोडा सपोर्ट असतो. जिद्द ही प्रत्येकामध्येच असते, पण यांचा एक आदर्श समोर ठेवून प्रत्येकीने काहीतरी करा आयुष्यामध्ये आणि ते सक्सेस होईल. आणि मीच नाही, म्हणजे माझा आदर्श ठेवायची गरज नाही, पण काही ना काही करत राहिलं पाहिजे. माणसाने बिझी राहिलं पाहिजे. स्नेहलजी, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आपला पारंपरिक आणि इतका सुग्रास पदार्थ आम्हाला शिकवल्याबद्दल. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सर्वात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.